नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी बनवत आहे रसरशीत असा वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा. तर बघता क्षणी खावासा वाटणारा हा गुळांबा मी फक्त 15 मिनिटामध्ये बनवलेला आहे आणि रेसिपी एकदम सोपी आहे. तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि कैरी आपल्याला सहजपणे मिळते. तर वर्षभर आपल्याला कैरीची चव चाखायची असेल तर अशा प्रकारचा वर्षभर टिकणारा चटपटीत रसरशीत असा गुळांबा नक्की बनवून पहा. चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर गुळांबा बनवण्यासाठी इथे मी 2 कच्ची कैरी घेतली आहेत. तर या कैऱ्या मी आमच्या शेतातूनच आणलेल्या आहेत. तर या दोन्ही कैऱ्या मी शेतातून आणल्यानंतर व्यवस्थित अशा पाण्याने धुवून घेतल्या आणि नंतर एका सुती कापडाने पुसून घेतल्या. आता चाकूने आपण याचे देठ काढून घेऊया. आता एका कटरने आपण या दोन्ही कैऱ्याची साल काढून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे पिलरने तुम्ही या कैरीची साल सहजपणे काढू शकता. तर अशा प्रकारे इथे मी या दोन्ही कैरीची साल व्यवस्थित संपूर्णपणे काढून घेतलेली आहे. तर आता या दोन्ही कैरी आपण किसून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे अशी मोठ्या छिद्राची किसणी घ्यायची आणि त्यावरती आपण या कैऱ्या किसून घेणार आहोत. म्हणजे कैरीचा किस थोडासा जाडसर आणि लांब आकारात पडतो. नंतर तो गुळाच्या पाकामध्ये शिजल्यानंतर देखील अगदी तशाच छान असा दिसतो. अजिबात तो विरघळला जात नाही. त्यामुळे छोट्या किसणीऐवजी अशा प्रकारे मोठ्या छिद्राच्या किसणीवर हा कैरीचा किस आपण करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपण किसून घ्यायचे आहे. तर पहा किस अगदी छान असा लांबट आणि थोडासा मोठ्या आकारात पडत आहे. तर अशाच प्रकारे दोन्ही कैऱ्या इथे मी किसून घेणार आहे. तर इथे मी या दोन्ही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे याचा छान असा भरपूर किस तयार झालेला आहे. तर आता हा किस आपण व्यवस्थित मोजून घेणार आहोत म्हणजे गूळ घालायचे प्रमाण आपल्याला ठरवता येते. तर या वाटीने मोजून घेतला असता हलकासा दाबून 2 वाटी इतका हा कैरीचा किस भरलेला आहे. तर आता गॅसवर लगेचच आपण एक कढई ठेवूया. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचे. तूप चांगले गरम झाले की यामध्ये 4 लवंगा आणि बोटभर दालचिनीचा तुकडा घालायचा आणि छान असे या तुपामध्ये परतून घ्यायचे आहे. तर कलत्याने व्यवस्थित मी हलवून घेतले आहे. म्हणजे तुपामध्ये या दालचिनी आणि लवंगचा छान असा फ्लेवर उतरला जातो आणि अगदी चटपटीतपणा या मुरंब्याला किंवा गोळंब्याला येतो. तर आता या लवंगा तुपामध्ये छान अशा फुलल्या आहेत. तर आता लगेचच यामध्ये तयार केलेला हा कैरीचा किस घालायचा आणि तुपामध्ये चांगला व्यवस्थित अगोदर परतून घ्यायचा आहे. म्हणजे यातील मॉइश्चर थोडेसे कमी होते आणि गोळंब्याला छान अशी चव देखील येते. तर कलत्याने ते मी व्यवस्थित असे हलवून घेते आहे. तर 1 मिनिटभर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर पुन्हा मी ते असेच ठेवून दिले आणि नंतर पुन्हा आणि कलत्याने व्यवस्थित असे हलवून घेतले आहे. म्हणजे म्हणजे कैरीचा किस या तुपामध्ये छान असा परतला जातो आणि यामध्ये घातलेल्या दालचिनी आणि लवंगचा देखील छान असा फ्लेवर यामध्ये उतरतो. तर अशाच प्रकारे साधारण 2 ते 2.5 मिनिटे मीडियम टू हाय फ्लेमवर हा किस मी छान असा तुपामध्ये परतवून घेते आहे. तर आता पहा पूर्वीपेक्षा याला छान असे कोरडेपणा आलेला आहे. आता यामध्ये आपण 1.5 वाटी इतका गूळ घालणार आहोत. तर याच वाटीने 2 वाटी इतका हा कैरीचा किस भरलेला होता. त्यामुळे इथे आपण 1.5 वाटी इतका गूळ घालणार आहोत. तर कैरी थोडीशी गोडसर होती त्यामुळे इथे मी 1.5 वाटीच इतका गूळ घातलेला होता. जर तुमची कैरी थोडीशी आंबट असेल तर 2 वाटी कैरीच्या किसाला तुम्ही 2 वाटी इतकाच गूळ घालू शकता. तर गूळ आता या कैरीच्या किसामध्ये घातल्यानंतर कलत्याने मी व्यवस्थित असे मिक्स करून घेते आहे. उष्णता लागल्यामुळे गूळ पटकन विरघळला जातो आणि त्याला पाणी देखील सुटू लागते. आता या गुळाच्या पाकामध्येच आपल्याला हा कैरीचा किस छान असा शिजवून घ्यायचा आहे. तर गुळामध्ये असलेल्या एकूण एक सर्व गाठी आपल्याला कलत्याने व्यवस्थित मोडून काढायच्या आहेत. म्हणजे त्याचा पाक लवकर तयार होतो आणि छान असा तो विरघळला देखील जातो. तर आता गुळाच्या पाकामध्येच या दालचिनी आणि लवंग देखील छान अशा शिजल्या जात आहेत. त्यामुळे या गुळांब्याला छान असा चटपटीतपणा देखील येतो. तर साधारण 7 ते 8 मिनिटे आपल्याला हा गुळांबा अशाच प्रकारे कलत्यांनी अधूनमधून हलवत, थोडेसे थांबत आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे इथे मी हा गुळांबा कलत्याने व्यवस्थित हलवून घेते आहे. तर मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हा गुळांबा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर पहा कलत्याने इथे मी आणखीन व्यवस्थित असे एकसारखे हलवून घेते आहे. तर साधारण 5 ते 7 मिनिट आपल्याला हीच प्रोसेस करत राहायची आहे. तर पहा पूर्वीपेक्षा या गोळंब्याला छान असा दाटसरपणा आलेला आहे आणि छान असा हा पाक देखील दाटसर झालेला आहे. आता यामध्ये अगदी 2 चिमूट सैंधव मीठ किंवा साधे मीठ देखील घालू शकता आणि चिमूटभर हळद घालायची. मिठामुळे या कोळंब्याला छान अशी चव येते आणि हळदीमुळे रंग देखील अगदी सुरेख येतो. शिवाय हळदीमध्ये असलेले अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे गुळांबा वर्ष काय 2-3 वर्ष टिकण्यास मदत होते. तर अशा प्रकारे मीठ आणि
हळद घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवत या गुळांब्यामध्ये आपण ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर आता पूर्वीपेक्षा हा गुळांबा थोडासा दाटसर दिसत आहे, म्हणजे तो आता छान असा शिजत आलेला आहे. अगदी परफेक्ट तो तयार होत आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालणार आहोत. त्यामुळे या गुळांब्याला आणखीन छान असा स्वाद येतो. वेलची आणि जायफळ पावडर घातल्यानंतर कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे. आता वेलची आणि जायफळ पावडर घातल्यानंतर पुन्हा 1 ते 1.5 मिनिट आपल्याला हा गुळांबा चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर आता छान असा दाटसर हा गुळांबा तयार झालेला आहे. हा परफेक्ट झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी इथे मी कलत्यावर असलेला हा गुळाचा पाक थोडासा दोन्ही बोटावर घेतला आणि अशा प्रकारे याची तार होते आहे की नाही हे पाहून घ्यायचे. अगदी छान, लांबट आणि अगदी परफेक्ट अशी दाटसर याची तयार झालेली आहे. म्हणजे हा गुळांबा अगदी परफेक्ट शिजलेला आहे. आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये हा काढून घ्यायचा. म्हणजे यापेक्षा जास्त असा दाटसर किंवा घट्टसर हा गुळांबा होणार नाही. तर इथे मी दुसऱ्या एका बाउलमध्ये हा गुळांबा लगेचच काढून घेते आहे. तर आता पूर्णपणे हा गुळांबा थंड झाल्यानंतर पहा अशा प्रकारे याचे टेक्स्चर आहे. अगदी परफेक्ट रसरशीत असा गुळांबा आपला तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.